आहे त्याचे कदाचित जी.आर. या 5-6 दिवसात निघेल। परंतु आमचा दिव्यांगाच्या मानधनवाढीच्या बाबतीत असू दे, कर्जमाफीच्या बाबतीत असू दे, ह्या 2 मुद्दे आमचे महत्त्वाचे होते। त्याच्यावर समाधान झालं नाही। 19 मुद्द्यावर जरी सरकार सकारात्मक असलं दिव्यांगाच्या बाबतीत, पण त्या मागणीमधला खरा आत्मा जो आहे तो मानधनवाढीचा आहे आणि कर्जमाफीचा आहे। तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। 2 बैठकीत तुम्ही असमाधानी आहात, आता परत काहीतरी कर्जमाफीवरून तुम्ही आक्रमक व्हाल का? लाडक्या बहिणीचा याचा काही संबंध नाही आहे। 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये 45-40 हजार कोटी जातं आणि कर्जमाफीले 35 ते 40 हजार कोटी लागतं। त्यानं फार मोठा विषय नाही आहे। उलट आम्ही पाहतोय का शक्तीपीठ असेल, इकडे कोणता समुद्री मार्ग असेल किंवा पुणे मेट्रो असणार, या सगळ्या योजना मी नेहमी सांगतो। माझा आरोप काय का योजना कोणत्या बजेटमध्ये केल्या ज्याच्यातून कमिशन मिळतं, म्हणजे म्हणायचं काय आहे सर? तेच मी म्हणतोय। आता अधिक काय स्पष्ट। नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर नुकताच जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये स्पष्टपणे बच्चू कडूंनी सांगितलं आहे की जे दिव्यांगांसाठी योजना राबविल्या जातात त्यामध्ये आम्ही समाधानकारक नाही। म्हणजे जो मुद्दा आहे मेन म्हणजे ज्यामध्ये पैसे वाढवायचे आहेत किंवा जे मानधनवाढीचा आहे तो अजूनही सुटला नाही। तर दिव्यांगांना सध्या 1500 रुपये मिळत आहे, पण मानधनीमध्ये वाढ करून 3000 रुपये झालेच पाहिजे असे प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे। या बाबतीत इथे कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे ते समाधानकारक नाही किंवा जे शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीचा मुद्दा आहे त्याच्यावरतीही कोणताही ते या मुद्द्यावरती सुद्धा सरकारने कोणती सकारात्मक भूमिका घेतली नाही। दिव्यांगांबाबत बाकीचे जे 19 जे त्यांनी हे केलेले आहेत, मागणी केलेले आहेत किंवा जे काही निर्णय घेतलेले आहेत ते समाधानकारक असले तरी जे मानधनीचा निर्णय आहे तर ते न घेतल्यामुळे दिव्यांगांना कोणतीही मदत झाली नाही। कर्जमाफी सुद्धा केली नाही, ते केल्याशिवाय राहणार नाही। 7 लाख कोटीचे बजेटमध्ये 45,000 कोटी जातं, त्यामध्ये कर्जमाफीला 35 ते 40 हजार कोटी लागतात। हे सुद्धा एक मोठा विषय नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकरी बांधवांना कर्जमाफी झालीच पाहिजे। तसेच दिव्यांगांना जे संजय गांधी निराधार योजना असो किंवा जे इतर योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी सुद्धा जे 19 वेगवेगळ्या मुद्दे आहेत त्याच्यावरती सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असली तरी जो मेन मुद्दा आहे तो म्हणजे मानधनवाढीचा तो अजून झाला नाही। या बाबतीत वेगवेगळे जी.आर. येत आहेत, तो सुद्धा आता त्यामध्ये दिव्यांगांना एप्रिल महिन्यात सुद्धा जी.आर. आला आहे। गेल्या 3 ते 4-5 दिवसांमध्ये जो जी.आर. आला आहे एप्रिल महिन्यासाठी, पण दिव्यांगांपर्यंत पैसे मिळत नाही। जे 1500 रुपये सुद्धा DBT मार्फत येणार आहे ते सुद्धा लवकर मिळत नाही। त्यासाठी सुद्धा इथे दिव्यांग बांधव आक्रमक आहेत। दिव्यांग बांधवांसाठी मेन मागण्या म्हणजे जे मानधनवाढीचं आहे 3000 रुपये ते लवकरात लवकर झालं पाहिजे असे बच्चू कडूंनी सांगितलं आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे। याबाबतीत काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। संजय गांधी निराधार योजना आहे, विधवा योजना आहे किंवा वयोवृद्ध योजना आहे, या बाबतीत कोणतेही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे नक्कीच हे बांधव नाराज आहेत व त्यांना 1500 रुपयामध्ये कसे भागणार हे सुद्धा प्रश्न आहेत। कारण लाडक्या बहिणींचा प्रश्न नाही की 1500 रुपये त्यांना मिळतच आहेत, पण लाडक्या बहिणींना जसे 1500 रुपये मिळत आहे तसेच जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना सुद्धा मानधनीमध्ये वाढ झाले पाहिजे असं सर्वांचं म्हणणं आहे। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।